विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे। तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांच्या रिकाम्या असलेल्या परिषदेच्या जागेवरती पोटनिवडणूक सुद्धा होणार आहे। या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जातोय। दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या सदस्यांचा कोटा असणार आहे, पण बहुमत असलेल्या भाजपकडेच ही पोटनिवडणुकीची जागा जाण्याची दाट शक्यता आहे। अशा परिस्थितीत प्रज्ञा सातव यांनाच पुन्हा एकदा भाजप उमेदवारी देणार असल्याचं मानलं जातंय। पण भाजपच्या धक्कातंत्राची स्टाईल पाहता काही वेगळा निर्णय होण्याची शक्यताही राजकीय अभ्यासकांनी वर्तवली आहे। नेमकं काय घडलं, विधान परिषदेच्या निवडणुकीचं गणित कसं आहे हेच सांगतो। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीत 9 जागांसाठी स्वतंत्र मतदान, तर एका जागेसाठी स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। 12 मे रोजी ही निवडणूक आणि निकालही लागणार आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्या विधान परिषद सदस्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी 18 डिसेंबरला तडकाफडकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली होती। काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा आमदारकीची संधी दिली होती, पण सगळं सुरळीत सुरू असताना त्यांनी अचानक विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याने एक जागा रिक्त होती। त्यातच आता येत्या महिनाभरात विधान परिषदेतल्या 9 जागा रिकाम्या होत आहेत। 13 मे 2026 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 9 आमदार निवृत्त होत आहेत। त्यामुळे या 9 जागांसह प्रज्ञा सातव यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होतीये। यातल्या 9 जागांसाठी 29 मतांचा कोटा, तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी 144 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय। 4 तारखेला पोटनिवडणुकीतल्या विजयी आमदारांनाही बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना जर मतदानाचा अधिकार मिळालाच, तर 9 जागांसाठी मतांचा कोटा हा 29, तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी निवडून येण्यासाठी 145 मतांचा कोटा होणार आहे। त्यामुळे या एका जागेवर भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। पण मोदी शाह किंवा एकूणच भाजपच्या धक्कातंत्राची स्टाईल पाहता काही वेगळा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि तसंच झालंच तर नेमकी कोणाला लॉटरी लागणार याबाबत तर्कवितर्कांना आता उधाण आलंय। पण त्यातही प्रज्ञा सातव यांचं पारडं जड मानलं जातंय। या एका जागेसाठी भाजपने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्यास त्या पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात। त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। पण भाजप सातव यांना उमेदवारी देत आहे का की झुलवत ठेवतंय हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजप प्रज्ञा सातव यांना डावलेल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।